नमस्कार मित्रांनो, सर्व यशस्वी कथा संघर्षातून सुरू होतात. ही गोष्ट आहे एका जिद्दी आणि भक्तिमय हत्तीची, ज्याने कठीण प्रसंगांना सामोरे जात आपली ताकद आणि धैर्य दाखवले. चला जाणून घेऊया त्याची प्रेरणादायक कथा. युद्धातील हत्ती. एका राजाजवळ एक हत्ती होता. तो त्याला अत्यंत प्रिय होता. तो हत्ती स्वामी भक्त असण्याबरोबरच चांगला योद्धा होता. जेव्हा केव्हा राजाने त्याच्यावर बसून युद्ध केले तेव्हा तेव्हा राजा त्यात विजयी झाला होता. काही काळ लोटल्यानंतर हत्ती वृद्ध होत चालला होता. त्यामुळे राजाने त्याला युद्धात घेऊन जाणे बंद केले. मात्र राजाचे त्या हत्तीवरचे प्रेम काही कमी झाले नाही. एके दिवशी तो हत्ती सरोवरामध्ये पाणी पित होता. सरोवरामध्ये पाणी कमी होते. त्यामुळे हत्ती पुढे पुढे गेला आणि त्या दलदलीत फसला. वृद्धावस्थेमुळे हत्तीला दलदलीतून निघणे शक्य नव्हते. त्यामुळे तो जोराजोरात ओरडू लागला. त्याचा आवाज ऐकून हत्ती सांभाळणारे लोक त्याच्याकडे धावत आले. परंतु सरोवरातून त्याला बाहेर काढणे कुणालाच जमेना. तेव्हा त्यांनी त्याच्या शरीराला भाले टोचवायला सुरुवात केली. कारण भाल्याच्या टोचण्याने तो सर्व शक्तीनिशी प्रयत्न करेल आणि बाहेर येईल, पण हत्ती बाहेर येऊ शकला नाही. भाल्याच्या टोचण्याने हत्तीच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. राजापर्यंत ही वार्ता गेली. त्याने तात्काळ त्या हत्तीच्या जुन्या आणि अनुभवी हत्ती सांभाळणाऱ्या व्यक्तीला बोलावणे पाठवले. तो माणूस आला. राजा शेजारीच उभा होता. त्याने राजाला असा सल्ला दिला, महाराज, तत्काळ युद्धाचे नगारे वाजवा. सैन्य या सरोवराभोवती गोळा करा. आक्रमणाच्या घोषणा सैनिकांना द्या. राजाने त्याचे म्हणणे ऐकले आणि युद्धाचे नगारे वाजविण्याचा हुकूम दिला. मग काय म्हणता, नगारे वाजू लागले. सैनिकांच्या रांगा शिस्तबद्ध पद्धतीने येऊ लागल्या. आक्रमणाच्या घोषणा ऐकू येऊ लागल्या. त्याचबरोबर हत्तीच्या अंगात वीरश्री संचारली आणि तो त्या दलदलीतून बाहेर पडला. त्याचे मनोबल हे युद्धासाठी तयार झाले होते. राजाने त्या जुन्या हत्ती सांभाळणाऱ्या व्यक्तीचे आभार मानले आणि त्याला मोठे बक्षीस दिले. मित्रांनो, निराशावादी विचार ठेवल्याने कधीच यश मिळत नाही. सकारात्मक विचारसरणी असल्यास प्रगती होतेच. जर नशीब चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते, आणि जर नशीब काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते. तुमचं या कथेविषयी काय मत आहे? तुमचं मत नक्की कळवा आणि आजची कथा कशी वाटली तेही कमेंट्समध्ये कळवा. भेटूया उद्या एका नवीन गोष्टीसोबत.